सध्या महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा आहे ती म्हणजे अशोक खरात याच्याबाबतची। अशोक खरात सध्या एसआयटीच्या ताब्यात आहे, त्याच्याकडे कसून चौकशी केली जाते। पण या सगळ्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुद्धा रंगलेले आहेत। आपल्याला माहिती आहे तर अंजली दमानिया ज्या सामाजिक कार्यकर्त्या त्यांनी काही दिवसांपूर्वी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी धक्कादायक दावे केले। त्यांचं असं म्हणणं होतं की रुपाली चाकणकर आणि अशोक खरात याचे कॉल्स झालेले त्याचे डिटेल्स सुद्धा त्यांनी दिले आणि त्याचबरोबर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाचा सुद्धा उल्लेख केला। त्यांचं असं म्हणणं होतं की एकनाथ शिंदे आणि अशोक खरात याच्यामध्ये 17 कॉल झालेले आहेत आणि त्यातला सर्वात जे लांबचं संभाषण होतं किंवा जास्त वेळचं संभाषण होतं ते 21 मिनिटापर्यंतच होतं। त्यामुळे नेमकं या दोघांमध्ये काय बोलणं झालं असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला होता आणि त्याचबरोबर त्यांचं असं म्हणणं होतं की यामधले 10 इनकमिंग कॉल होते आणि 7 हे आउटगोइंग कॉल होते असा दावा सुद्धा अंजली दमानिया यांनी केला होता। आता या त्यांच्या सगळ्या आरोपांनंतर आणि अर्थात अनेक नेत्यांचे सुद्धा त्यांनी नावं घेतली होती, भाजपच्या सुद्धा काही नेत्यांची त्यांनी नावं घेतली होती। या सगळ्यांचे कॉल डिटेल्स आपल्याकडे असल्याचं त्यांनी म्हटलं होतं। आता हे कॉल डिटेल्स हा सीडीआर कुठून आला हा सगळा प्रश्न निर्माण झाला होता आणि या सगळ्यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा भाष्य केलेलं आहे। आता मुख्यमंत्री काय म्हणालेले आहेत हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका। पण अंजली दमानिया यांनी जो आरोप केला होता म्हणजे अंजली दमानिया यांच्याकडे हे सीडीआर आले कुठनं, कारण सीडीआर ही अत्यंत महत्त्वाची आणि गोपनीय माहिती असते, ती प्रत्येकाला मिळतेच किंवा सर्वसामान्याला ती ॲक्सेसेबल अजिबात नसते। ती तपास यंत्रणेला एखाद्या गुन्ह्याच्या संदर्भातनं कोणी तपास यंत्रणा काम करत असेल, पोलीस काम करत असतील तर त्यांनाच ती मिळू शकते आणि तेवढ्या तपासापुरतंच तिचं काम असतं, कार्यक्षेत्र असतं, हे सुद्धा स्पष्ट करणं महत्त्वाचं आहे। पण असं असताना इतकी गोपनीय माहिती ही अंजली दमानिया यांच्यापर्यंत कशी पोहोचली हा सवाल सातत्याने विचारला जात होता। आता त्याच्यावर सुद्धा आरोप प्रत्यारोप झाले, सीओमधनं त्यांना मदत केली गेली असा थेट आरोप सुद्धा त्यांच्यावर करण्यात आला होता। त्यामुळे या सगळ्यावर अर्थात अंजली दमानिया यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। त्यांनी काही वेळापूर्वी हा मी जेव्हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो त्याच्या काही वेळापूर्वी सुद्धा एक व्हिडिओ रिलीज केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सुषमा अंधारे यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना त्यांनी उत्तर दिलेली आहेत। आता या सगळ्यावर कोण काय म्हणाले आपल्याला समजावून घ्यायचं आहे। पण अंजली दमानिया यांचा दावा काय होता, तर अंजली दमानिया यांचं म्हणणं होतं की त्यांना एका अज्ञात व्यक्तीने हा सगळा सीडीआरचा डेटा दिला होता, त्याच्यामध्ये हजारो डिटेल्स होते, हजारो कॉल्स होते। त्यांनी एक सॉफ्टवेअर वापरून त्याच्यामधले जे त्यांच्याकडचे नंबर होते ते टाकून पाहिले, ज्यांचे त्यांचे फोटो हे अशोक खरात याच्या सोबत आहेत। क्लाउड नावाचं जे सॉफ्टवेअर आहे ते वापरून AI सॉफ्टवेअर आहे ते वापरून त्यांनी त्यांच्याकडे जे राजकारण्यांचे नंबर होते आणि ज्यांचे फोटो हे अशोक खरात याच्यासोबत होते त्यांचे नंबर टाकून काढायचा प्रयत्न केला। त्याच्यामध्ये त्यांना मग आपण बघतोय की एकनाथ शिंदेंचा तिथे कॉल डिटेल्स मिळाले किंवा इतर रुपाली चाकणकर असतील त्यांचे कॉल डिटेल्स मिळाले आणि इतर भाजपचे सुद्धा 1-2 नेत्यांचे, चंद्रकांत पाटील असतील किंवा इतर नेत्यांचे सुद्धा कॉल डिटेल्स मिळाल्याचा दावा त्यांनी या सगळ्यामध्ये केला होता। त्यामुळे या सगळ्यानंतर अर्थात मिलिंद नार्वेकरांचं सुद्धा त्यांना कॉल डिटेल्स मिळाल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं होतं। हे सगळे आरोप झाल्यानंतर त्यांच्यावर पुन्हा एकदा अर्थात सुषमा अंधारे यांनी सुद्धा आरोप केले आणि त्यांचं असं म्हणणं होतं की पहिल्या स्टेटमेंट्समध्ये अंजली दमानिया म्हणाल्या होत्या की त्यांना कुठल्या तरी अज्ञात व्यक्तीनं हे सगळे जे डिटेल्स आहेत ते दिले, त्यानंतर त्यांनी AI सॉफ्टवेअर वापरून ते सगळं काढलं असं त्यांनी म्हटलेलं। त्यामुळे त्यांच्या बोलण्यामध्ये काही तथ्य नाही असं त्यांनी म्हटलं आणि कशा पद्धतीने त्यांनी केवळ सत्तेमधल्याच त्यांच्या म्हणजे भाजपच्या विरोधातल्या लोकांच्या संदर्भातलेच कॉल डिटेल्स काढलेत किंवा भाजपच्या लोकांचे कॉल डिटेल्स त्यांनी समोर आणलेले नाही असा आरोप त्यांनी या सगळ्यामध्ये केला होता। त्याला अर्थात अंजली दमानियाने उत्तर दिलंय। पण इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की मग हे कॉल डिटेल्स मिळाले कसे? अंजली दमानिया यांचा एक दावा आहे की त्यांना एका अज्ञात व्यक्तीने हे कॉल डिटेल्स दिले, त्यांनी AI टूल वापरून त्यातला राजकारण्यांचे कुठले नंबर आहेत आणि त्यांनी किती वेळ संभाषण केलं हे काढलं। पण ही व्यक्ती कोण होती, अज्ञात व्यक्ती, हा सगळा या सगळ्यामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे आणि म्हणूनच सातत्याने त्याच्यावर प्रश्न विचारले जातात। राऊतांनी सुद्धा म्हटलं होतं की अंजली दमानिया ह्या काही रॉ एजंट आहेत का, त्यांच्याकडे अशा पद्धतीची माहिती कशी आली असा आरोप सुद्धा त्यांनी या सगळ्यामध्ये केला होता। अर्थात अनेक नेते या सगळ्यामध्ये मिळतात आणि कुठेतरी ह्या सगळ्या हे जे प्रश्न आहे हा गंभीर झाला होता, कारण अशा पद्धतीची गोपनीय माहिती कशी काही पोहोचली हा सुद्धा यातनं एक प्रश्न निर्माण झाला होता। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिकमध्ये होते आणि तिथे एका कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती। या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला की अंजली दमानिया यांच्याकडे कॉल डिटेल्स असं म्हटलं गेलं आहे आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांचे 17 कॉल झाल्याचा सुद्धा दावा केलेला आहे। त्याच्यावर त्यांची प्रतिक्रिया विचारली त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं होतं की अशा प्रकारचा सीडीआर प्राप्त करून घेण्याचा कोणालाही अधिकार नाहीये, जे तो तपास करतायत त्यांनाच तो अधिकार आहे। त्यामुळे हा सीडीआर कशा पद्धतीने लीक झाला, तो कोणी लीक केला याबाबतची चौकशी राज्य सरकार करेल। अशा केसेसमध्ये केवळ आरोप प्रत्यारोप करून चालत नाही, ज्यांच्या विरोधात सबळ पुरावा असेल त्यांच्या विरोधात काम होईल। कोण कोणाशी बोललं, कोणी कोणाशी काय केलं याच्या आधारावर आपली क्रिमिनल जस्टिस सिस्टीम चालत नाही। अशोक खरातच्या घाणेरड्या कामांमध्ये कोणी असेल तर त्याला सोडणार नाही। ही सीडीआर आला कुठून याची चौकशी राज्य सरकार करेल असं थेट हे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे एक प्रकारे
अंजली दमाने यांच्याकडे हा CDR कसा गेला, तो लीक कसा झाला, याची चौकशी आता राज्य सरकार करेल असं थेट आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे एक प्रकारे जो आरोप केला जात होता की त्यांना CMOमधनंच या सगळ्या गोष्टी दिल्या जात आहेत किंवा बड्या नेत्यांकडनं या सगळ्या गोष्टी मिळतात, या सगळ्याबाबत आता मुख्यमंत्र्यांनी थेट म्हटलेलं आहे की या सगळ्या प्रकरणाची हे कॉल डिटेल्स लीक कसे झाले हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याचा तपास आता राज्य सरकार करेल असं सुद्धा त्यांनी या सगळ्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. आणि हा CDR प्राप्त करून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही आहे हे सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. आता मी जसं मगाशी सांगितलं की सुषमा अंधारे यांनी अनेक आरोप हे अंजली दमाने यांच्यावर केले होते आणि अशा पद्धतीनं एकतर्फी त्यांनी आरोप केल्याचं त्यांचं म्हणणं होतं. त्याच्यावर आता अंजली दमाने यांनी उत्तर दिलेलं आहे. त्याच्यामध्ये ते म्हणत आहेत की त्यांनी एक खरं तर व्हिडिओ शेअर केलेला आहे, 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे, त्याला एक कॅप्शन पण लिहिलं आहे. त्या कॅप्शनमध्ये ते म्हणत आहेत की सुषमाताई, तुमचा व्हिडिओ पाहिला. प्रथमतः या प्रकरणात मी DG श्री सदानंद दाते यांची वेळ मागितली आहे, तुम्हाला काळजी नसावी. आता तुमच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला फक्त माझ्या विरुद्ध बोलायला फार आवडत असेल, मुद्द्यावर बोलण्याऐवजी माझ्यावर इतका राग, पण विषय फार गंभीर आहे. माझ्या विरुद्धची लढाई दुसऱ्या दिवशीसाठी ठेवा, मी तुमच्याशी कुठल्याही स्पर्धेत नाही. खरं तर तुम्हाला काळजी या गोष्टीची वाटायला हवी होती की उपमुख्यमंत्र्यांनी 17 कॉल का केले, ते 21 मिनिटं काय बोलले, ते सत्तेत आहेत, मी नाही. रुपाली चाकणकरांनी 177 कॉल का केले, चौकशी व्हायला नको. सुनील तटकरे, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, संजय शिरसाट, दीपक लोंढे आणि मिलिंद नार्वेकर यांची चौकशी कधी होणार असा प्रश्नसुद्धा यामध्ये त्यांनी विचारलेला आहे. काय संबंध होते या सगळ्यांचे असा सुद्धा प्रश्न दमन यांनी विचारला आणि पुढे त्या म्हणतायत की मी ह्या मुद्द्यावर बोलते, त्या मुद्द्यावर नाही. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, मी प्रत्येक मुद्द्यावर बोलत नाही, कारण आयुष्यात कुटुंब, मित्र आणि इतर जबाबदाऱ्या आहेत. पण जेव्हा एखादा मुद्दा हातात घेते तेव्हा पूर्ण ताकदीने लढते, फक्त बोलत नाही असं अंजली दमाने यांनी म्हटलेलं आहे. आणि अर्थात खाली त्यांचा एक 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे, साधारण 4.5-5 मिनिटाचा व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी सुषमा अंधारे यांनी जे प्रश्न उपस्थित केले होते की हा CDR कसा मिळाला, त्यांच्या स्टेटमेंट्समध्ये तफावत आहे वगैरे वगैरे, याच्याबद्दलचं उत्तर त्यांनी या सगळ्यामध्ये दिलेलं आहे. त्यामुळे इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की हे प्रकरण एक प्रकारे अशोक खरातच्या प्रकरणामुळे अनेक गोष्टी समोर आल्या होत्या. त्याने जे दुष्कृत्य केलेले तो भाग आहेच आहे, पण दुसरीकडे राजकारण्यांचे सुद्धा त्याच्यासोबत कसे लागेबंद आहेत हा सुद्धा विषय चर्चेला जात होता आणि त्याच्यावरनं आरोप प्रत्यारोप झाले होते. आणि अंजली दमाने यांनी या कॉल्स रेकॉर्ड्सच्या गोष्टी बाहेर आणल्यामुळे या गोष्टीला एक वेगळं वळण प्राप्त झालं आणि आता या सगळ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट म्हटलेलं आहे हे कॉल डिटेल्स कशा पद्धतीने लीक झाले हे आता शोधून काढणार आहे आणि याची चौकशीसुद्धा केली जाणार आहे. आता या चौकशीमधनं काय बाहेर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि ज्या पद्धतीनं अंजली दमाने म्हणतायत की एका अज्ञात व्यक्तीने त्यांना हे सगळे कॉल डिटेल्स दिले, आता ही अज्ञात व्यक्ती नेमकी कोण आहे, ती इतकी मोठी आहे का तिला इतकी गोपनीय माहिती मिळते, हे सगळं सुद्धा पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणावर काय वाटतं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा करा. धन्यवाद.